श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासोबत चांदीची देव घरच्या घरी कशी स्वच्छ करायची या व्हिडिओमध्ये हे दाखवणार आहे. आता सगळ्यात आधी मी देव घेतलेले आहेत ते मी एका पितळी परातीमध्ये धुणार आहे. आता सगळ्यात आधी म्हणजे आधी आपण देवपूजा करताना देवावरती कुंकू हळद लावतो ते मी माझ्या कपाळी लावून घेत असते आणि नंतर मग धुण्यासाठी सुरुवात करत असते. काय करते, चांदीचे देव ना वातावरणाच्या संपर्कात आलं की लगेच काळे पडून जातात. त्यासाठी काय करायचं, शक्यतो मी फिल्टरचं पाणी किंवा माझं म्युन्सिपाल्टीचं जे नळाचं पाणी येत असतं ते भरून ठेवते आणि तेच वापरते देव धुण्यासाठी. काय होतं, बोरच्या पाण्याने एक दिवसात देव पूर्ण काळवंडले जातात आणि चांदीचा गुणधर्मच आहे की वातावरणाच्या संपर्कात आली की ती काळी पडून जाते. माझ्याकडे ही भैया पावडर आहे जी मी वर्षानुवर्ष हीच वापरते. यामुळे काय होतं, हाताला रॅश येत नाहीत आणि हात खराब होत नाहीत धुताना. याच्यामध्ये बहुतेक केमिकलचं प्रमाण कमी असावं म्हणून मी याचा वापर करत असते. आता चांदीचे देव टाक धुताना माझ्याकडे एक ब्रश आहे, म्हणजे मी तो पण खूप वर्षाचा वापरत आहे. काय करत असते, देव धुतले की ब्रश स्वच्छ धुवून ठेवून द्यायचा, परत दुसऱ्या वेळेस हाच ब्रश वापरायचा. तुमच्याकडे जर ब्रश नसेल तर एखादा नवीन आणून तुम्ही तो वापरू शकता आणि जतन करून ठेवू शकता. आता मी हे सगळं पावडर एकदा देव ओले करून त्याच्यावरती लावून घेत असते. अगदी हलक्या हाताने मी ब्रशने देवाला मूर्तीला घासत आहे बरं का. आणि गरम पाणी वगैरे मी कसलंही वापरत नसते. जे ताजं पाणी फिल्टरचं आहे किंवा मी साठवलेलं पाणी आहे ते पाण्याचाच मी वापर करते. पाणी नॉर्मल टेम्परेचरचं असतं, कारण मी देव धुताना कसल्याही अशा गोष्टींचा वापर करत नाही. जे आपल्या त्वचेला झेपेल तेवढ्याच गोष्टी मी देव धुण्यासाठी वापरत असते. कारण आपण ज्या श्रद्धेनं देवांना पुजतो त्या श्रद्धेनं मी देवांनाही स्नान वगैरे घालत असते, त्यांची पूजा करत असते. काही काही बघा, मी बरेच बघितले असे की गरम पाण्याने स्वच्छ करतात, पण देवांना अजिबात गरम पाण्याने स्वच्छ करू नका. कारण ते आपण मूर्तीमध्ये प्राण टाकलेला असतो, प्राणप्रतिष्ठा झालेली असते आपल्या घरातल्या मूर्तीची. त्यामुळे देवावरती गरम पाण्याचा वापर अजिबात करू नये. किंवा कोणतं ॲसिड वगैरे किंवा उकळत्या पाण्यात देव टाकून लिंबू वगैरे टाकून मी तसेही बघितलेले आहेत. तसं न करता असं साध्या पद्धतीनं तुम्ही देवघरामध्ये हे टाक स्वच्छ देवघरातल्या मूर्ती स्वच्छ करू शकता. आपण कामाच्या व्यापामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला वेळ मिळत नाही, तर अशा वेळेला काय करायचं, सुट्टीच्या दिवशी किंवा महत्त्वाच्या अमावस्या पौर्णिमेला हे 5 मिनटाचं काम आहे. त्या दिवशी अशा पद्धतीनं आपले चांदीचे देव सगळे परातीमध्ये काढून घ्यायचे आणि थोडंफार भैया पावडरनं चोळून घ्यायचं, भिजत ठेवायचे. त्याच्यानंतर काय करायचं, दही पंचामृत एकत्र करायचं किंवा दही साखर एकत्र करायची. साखर ही स्क्रबरचं काम करते बघा. स्क्रबर म्हणजे खूप छान निघतं, आपण नाही का त्वचेवरती स्क्रब करतो त्या पद्धतीनं साखर ही देवांना स्क्रबरचं काम करत असते. मी तशाच पद्धतीनं दह्यामध्ये साखर टाकून छान असे स्वच्छ करत असते. कारण क्वचित एखादी वेळेस खूप जर काळवंडले तर मी भैया पावडरचा वापर करते. आणि मग काय करत असते, नेहमी तर पंचामृत घ्यायचं, त्यानं स्नान करायचं. अगदी देव चकाकतात, खरंच सांगते तुम्हाला. आणि 5 मिनटाचं काम आहे हे, जास्ती वेळ लागत नाही. त्यामुळे या गोष्टी झटपट होतात. थोडंसं नियोजन लावून जर कामं केले तर आपल्या देवघरातली देवही हमेशा स्वच्छ राहतात. प्रत्येक गोष्टीला थोडंसं नियोजन लावून करावं लागतं. आणि ताईंनो, आता तुम्ही म्हणाल की एवढा वेळ नसतो किंवा काही नसतो. मीही नोकरी करून या गोष्टी करत असते बरं. त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टीत आवड आहे त्याच्यासाठी वेळ भेटायला काहीच हरकत नसते. आपल्या पद्धतीनं कधीकधी 5-10 मिनटं थोडंसं लवकर उठायचं, नियोजन करायचं आणि मग ह्या गोष्टींना वेळ द्यायचा. या गोष्टीमुळे खरं सांगते खूप आनंद मिळतो. आता स्वच्छ केलेलं पाणी बघा किती काळवंडलं इथं. आणि एक छान परातीमध्ये ठेवायचं, कुठेही म्हणजे असं खाली देवं वगैरे ठेवायचं नाही. आणि नाहीतर मग एखाद्या कपड्यावरती, पण कपड्यावरती काय होतं, धुताना ना पाणी सांडलं जातं आणि कपडा खराब होऊन जातो. म्हणून छान असं टोपल्यामध्ये किंवा परातीमध्ये एखाद्या देव स्वच्छ करायचे आणि पाणी ते नंतर हे करून टाकून द्यायचं. परत दुसरं पाणी घ्यायचं, दुसऱ्या पाण्याने स्वच्छ करायचे. बघा किती सुंदर निघाली आहे ही मूर्ती. आता मी अशा पद्धतीनं थोडं थोडं पाणी टाकून त्यांना स्वच्छ करून घेते. आता थोडं बाजूला ठेवते दुसऱ्या ताटामध्ये आणि हे पाणी टाकून देते. त्याच्यामध्ये आता परत पंचामृताने स्नान घालते. आणि काही नाही, मी दही आणि साखर एकत्र करून त्यांना चोळून घेणार आहे. आणि छान असं जे आंबट दही आहे ना ते वापरायचं. काय होतं, आंबट दह्यामुळे खूप सुंदर असे टाक चांदीच्या वस्तू निघल्या जातात. पितळी वस्तू पण पितळी मूर्ती पण खूप छान निघतात बरं का या गोष्टीमुळे.
नक्की वापरा असं. दही आणि साखर छान अशी चोळून 5 मिनिटं ठेवायची फक्त. तोपर्यंत आपण एखादं दुसरं काम करू शकतो. आता हेच चोळल्याच्या नंतर बघा साखर हे स्क्रबरचं काम करत असतं. अगदी स्वच्छ मूर्त्या निघतात आणि जी मुलायमता येते ना मूर्तीला, ती या दह्यामुळे येत असते. त्यामुळं आवर्जून ही मेथड सगळ्यात शेवटी करायची आणि स्वच्छ जरी निघाले, तुम्हाला वाटलं की आता गरज नाही आहे, तरी पण शेवटी काय करायचं, दही आणि साखर थोडंसं लावून देवांना स्वच्छ करून घ्यायचं. आता मी इथं पाण्याने काय करते, हे स्वच्छ करून घेते आणि नंतर काय करायचं, सुकवताना एकदम सुती कपड्याने आधी मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. नंतर बघा किती छान चमकते. हे बघा अगदी 5 मिनिटात झालेली मूर्तीची स्वच्छता आहे आणि तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ आवर्जून शेअर केलेला आहे. आपण कधी-कधी देवपूजा थोडी घाईमध्ये करतो आणि नंतर थोडेसे काळे डाग येऊन जातात. त्यामुळं आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा जरी केलं तरी मूर्ती खूप सुंदर आणि स्वच्छ निघली जाते. नक्की उपयोग करा आणि कसा वाटला व्हिडिओ मला सांगा.